तर मित्रांनो, तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये ज्या स्टॉक सिक्युरिटी किंवा इंडेक्सबद्दल किंवा ज्या उदाहरणाबद्दल आपण डिस्कशन करतो आहे ते फक्त शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने, त्याद्वारे कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन दिलं गेलेलं नाही आहे. तर आपण एक तिसऱ्या किंवा चौथ्या लेक्चरमध्ये जे आहे ना, फ्रेश आणि नॉन फ्रेश, ओरिजिनल आणि नॉन ओरिजिनल झोनबद्दल चर्चा केली होती. त्या व्हिडिओमध्ये आपण काय चर्चा केली होती त्याच्याबद्दलचा एक थोडंसं संक्षिप्त सारांश जो आहे मी तुम्हाला इथं सांगतो. तर फ्रेश झोन असा पद्धतीचा आहे की हा झोन असा आहे की जिथं तो टेस्ट करण्यासाठी प्राईज जी आलेली नाही, म्हणजे अशा पद्धतीची कॅन्डलचं मोमेंटम जे आहे ते कंटिन्यू होतं आहे. कंटिन्यू होता होता प्राईज जी आहे ती निगेटिव्ह होते आणि निगेटिव्ह झाल्यानंतर ती पुन्हा खालच्या बाजूला येऊन एखाद्या लेवलला टच करून जे आहे ती प्राईस वरच्या बाजूला जाते. म्हणजेच जर आपण इथं जर व्यवस्थित बघितलं तर ह्या ग्रीन कॅन्डल्स अशा पद्धतीने मूव्ज आपल्याला करताना दिसतात आणि ती मूव्ह झाल्यानंतर पुन्हा थोडं बहुत प्रॉफिट बुकिंग तिथं क्रिएट होऊन रेड कॅन्डल जे आहेत त्या क्रिएट होतात आणि एखाद्या लेवलच्या आसपास जे आहे आपल्याला पुन्हा किंमत जी आहे एका झोनला टच करून पुन्हा एकदा रिव्हर्सल करताना आपल्याला तिथे दिसते. आणि ही अशा पद्धतीचं जर रिटेस्ट जर होत असेल, त्या पर्टिक्युलर लेवलच्या आसपास जर किंमत जी आहे ती रिव्हर्सल करत असेल अशा पद्धतीने, तर त्याला आपण जे आहे फ्रेश झोन असं म्हणू शकतो. तर या कॅन्डलस्टिक्समध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची, याच्या आसपासच का बरं किंमत जी आहे ती टच करून बाउन्स बॅक केली आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून हा जो झोन जो असतो पर्टिक्युलर हा आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यामध्ये लास्ट व्हिडिओ जो आपण बघितला होता जो म्हणजे प्रॉक्झिमल लाईन आणि डिजिटल लाईनचा, त्याच्यामध्ये त्या लाईन्स कशा पद्धतीने टाकायच्या त्यासुद्धा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. त्याबद्दलसुद्धा तुम्ही ती व्यवस्थितरित्या बघू शकता. म्हणून हा जो झोन जो आहे तो एक फ्रेश झोन होतो आणि तो आता इथं टेस्ट झाल्यानंतर बाउन्स बॅक केल्यामुळं तो कन्वर्ट जो आहे तो नॉन फ्रेश झोनमध्ये आपल्याला होताना दिसतो. ही सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, हा सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे ह्या कॅन्डलच्या लोपासनं तुम्ही डिजिटल लाईन काढणार आणि ह्या कॅन्डलच्या हायपासनं प्रॉक्झिमल लाईन काढताल. याच्यामध्ये ह्या पर्टिक्युलर कॅन्डल्सच्या बॉडीज मोठ्या असणार आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे अप्पर शॅडो किंवा लोअर शॅडो जे आहेत त्या बाकीच्या कॅन्डल्स नसणार आहे, म्हणून त्या कॅन्डलला आपण टच करणार आहे. याच्याबद्दलचंच आपण काही एक्झाम्पल निफ्टी 50मधले काही स्टॉक प्रातिनिधिक स्कीमॅटिक वेने जे ते आपण बघूयात आणि हे फ्रेश झोनचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने तिथं होतो आणि किंमत कशा स्ट्रॉंगली जी ती रॅली करायला सुरुवात करते ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी माझी तुम्हाला सर्वांना अपील राहील, जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि आत्तापर्यंत ह्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं. तर हा जर चार्ट जर बघितलं तर हा वीकली टाईम फ्रेमचा चार्ट आहे एका सिक्युरिटीज, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर किंमत जी आहे इकडनं आपल्याला बाउन्स बॅक करताना इथे या वीकली टाईम फ्रेममध्ये आपल्याला बनताना दिसत आहे. तर याच्या पाठीमागचं कारण काय, व्हॉट इज द रिझन की इकडनं किंमत जवळजवळ 4,430पासून आता 6,396 रुपयांच्या आसपास आपल्याला इथून जाताना दिसत आहे. आणि याच्यामध्ये ॲडव्हान्स मनी कॉन्सेप्ट जी आहे ना ती अतिशय महत्त्वाचं होते. तर हा तर चार्ट झाला, याच्यामध्ये तर गोष्टी झाल्या. जर आपण इकडनं म्हणजे उजव्या बाजूकडनं लेफ्ट बाजूकडं जर आपण आपलं नजर किंवा स्क्रीनला जर बघायची जर सुरुवात केली, जर तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल की इथे बिग बार ERC कॅन्डल जे आहेत किंवा बिग बार कॅन्डल जे आहेत ते इथं आहेत, परंतु त्याच्यानंतर फॉलो थ्रू, त्याला फॉलो थ्रू देणाऱ्या त्या दिशेमध्ये अपसाईडमध्ये किंवा डाऊन साईडमधल्या कॅन्डल्स इथं आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजे इथे एक मिक्स अप ट्रेंड इथं चालू आहे. तत्पूर्वी आपण आणखीन जर पाठीमागे जर गेलो आणि डाव्या बाजूला जर जनरली आपण जर व्यवस्थित ह्या चार्टला जर बघितलं तर ह्या डाव्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला बिग बार कॅन्डल्स तर दिसत आहेत आणि कंटिन्युअस ग्रीन टाईपची मुवमेंटमवाले जे आहेत त्या कॅन्डल्स आपल्याला होताना दिसत आहेत. तर आपल्याला हे कारण शोधायचं आहे की हा याच्या आतमध्ये कुठे तर फ्रेश झोन तर दडवलेला नाही आहे ना, तो छुपलेला तर नाही आहे ना, कारण ह्या छुप्या रुस्तमचा उपयोग करून आपल्याला ट्रेंडची दिशा डायरेक्शन व्यवस्थितरित्या हे करायची आणि त्याचा उपयोग जो आहे स्विंग किंवा पोझिशनलसाठी आपल्यासाठी व्यवस्थितरित्या होताना तो दिसणार आहे. तर ह्या बिग ब्लॉक जर कॅन्डल जर बघितल्या की ज्या प्रामुख्याने ERC कॅन्डल आहेत आणि ह्या ERC कॅन्डल्समध्ये आपण जर कन्सिडर जर केला तर ही तर एक ERC आल्यानंतर पुन्हा थोड्याशा वीक कॅन्डल्स आपल्याला होताना दिसत्या, अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो मोठ्या असताना, त्याच्यानंतर पुन्हा बिग कॅन्डल करत करत जे आहेत प्राईस आपल्याला वरती जाताना तिथं दिसत आहे. आणि हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तर इथं जर तुम्ही जर बघितलं तर इथं ह्या कॅन्डलचा लो किंवा हायसुद्धा आपण कन्सिडर करू शकतो, त्याचा टेस्टिंग जे आहे ते याच्यापूर्वी झाला असेल. इथं जर तुम्ही जर बघितलं तर हा एक नॉन ओरिजिनल झोन होईल, कारण ह्या कॅन्डलचा हाय आणि लो जो आहे तो ऑलरेडी टेस्ट झालेला आहे. तत्पूर्वी आणखीन जर वरच्या बाजूला जर तुम्ही जर गेलात तर त्यामध्ये जी कॅन्डल महत्त्वाची दिसते ती म्हणजे ही कॅन्डल का जी आपण जी डिस्कस केली होती. मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा इथं व्यवस्थितरित्या समजून सांगतो म्हणजे तुम्हाला त्या कॅन्डल सिलेक्ट करताना
कन्फ्युजन जे आहे ते क्रिएट होणार नाही. ह्यामध्ये जर तुम्ही ही कॅन्डल जर बघितली तर एक बुलिश बॉडीवाली कॅन्डल आहे, ही जर बघितली ती सुद्धा बुलिश बॉडीवाली कॅन्डल आहे. आणि याच्यानंतर म्हणजे जवळजवळ ही जर कॅन्डल बघितली तर ह्या कॅन्डलला बॉडी जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त लोअर वीक आणि अप्पर वीक जे आहे ती आपल्याला जास्त तिथं बनताना दिसते. म्हणून ह्या कॅन्डलचा हाय जे आहे ते आपल्यासाठी प्रॉक्सिमल लाईन असणार आहे आणि ह्या कॅन्डलचा लो जो आहे तो आपल्यासाठी डिस्टल लाईन असणार आहे. मग हे जे आहे हे जनरली काय दाखवतात, हे आपल्याला एक बेसिक स्ट्रक्चर दाखवतात की जिथं एक डिमॅन्ड झोन जो आहे तो जनरेट होतो आणि जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये किंमत ह्या झोनच्या आसपास असणार आहे, हा आपल्यासाठी फ्रेश झोन असणार आहे. आणि ह्या फ्रेश झोनपासनं आपल्याला पुन्हा एकदा नवीन एक रॅली जी त्या पर्टिक्युलर सिक्युरिटी त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये होताना दिसणार आहे. परत एकदा मी रिपीट आउट करतो, जर तुम्हाला ही गोष्ट समजली नसेल तर जनरली जर तुम्ही ह्या कॅन्डल्सला जर बघितलं तर ह्या कॅन्डलमध्ये एक बिग बार कॅन्डल आहे, त्याच्यानंतर ह्या 2 कॅन्डल आपल्याला होताना दिसत आहेत, त्यानंतर पुन्हा बिग बार काइंड ऑफ कॅन्डल मारुबुजू कॅन्डल होताना दिसत आहेत. इथं सुद्धा मारुबुजू कॅन्डल आहे, मारुबुजू कॅन्डल आहे. आपण तुम्ही म्हणताल की अप्पर वीक आणि लोअर वीक तर इथं आहेत, परंतु त्यानंतरची ही जर कॅन्डल जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्व केली तर ह्या कॅन्डलचा हाय आणि लो जो आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि जर व्यवस्थितरित्या आपण या स्केलचा जर व्यवस्थितरित्या उपयोग केला, त्या कॅन्डलचा हाय आणि त्या कॅन्डलचा लो जर इथं व्यवस्थितरित्या जर ड्रॉ जर केलात तर त्याच्यावरनं तुम्हाला व्यवस्थित इथं लक्षात देऊन जाईल की ही जी आहे हा एक बेसिक स्ट्रक्चर आहे आणि हा बेसिक स्ट्रक्चर जो आहे तो डिमांड झोनसाठी आहे, प्लस हा एक फ्रेश झोन आहे. आणि ह्या फ्रेश झोनचा उपयोग आपल्यासाठी अशा पद्धतीने असणार आहे की जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये किंमत ह्या झोनच्या आसपास येणार आहे तिथं जे अनफिल्ड पेंडिंग ऑर्डर जे असणार आहे ते असणारच आहेत आणि त्या पेंडिंग ऑर्डर ज्या आहेत ती इथं फिल होतील. आणि ज्या वेळेस ह्या पेंडिंग ऑर्डर फिल होऊन जातील त्यानंतर आपल्याला एक रॅली होताना दिसेल आणि त्याचाच एक परिपाक ह्या पर्टिक्युलर कॅन्डलनंतर ही जी बाउन्स बॅक जो स्टॉकचा झाला आहे तो जवळजवळ 6,600च्या आसपास आपल्याला जाताना दिसत आहे. म्हणजेच आपल्याला हे बेसिक स्ट्रक्चरमधल्या कॅन्डल जे आहेत ते व्यवस्थितरित्या ओळखता येणं गरजेचं आहे, ना की ह्या कॅन्डल्स आपल्याला सिलेक्ट करायच्या आहेत. आपल्याला करेक्टली एक कॅन्डल जी व्यवस्थितरित्या सिलेक्ट करायची. आता बघा त्याच्या पुढची जर कॅन्डल बघितली तर ह्या कॅन्डलपेक्षा पुढच्या कॅन्डलच्या अप्पर वीक आणि लोअर वीक छोटी आहे. त्याच्या पुढची जर कॅन्डल बघितली तरी एक मारुबुजू टाईपमध्ये आहे. इथं जर बघितलं तर थोडं बहुत या गोष्टीमध्ये आणि त्या झोनचं जे आहे ते ऑलरेडी टेस्ट झालेलं आहे. जर तुम्ही त्याचं प्रॉक्सिमल आणि डिस्टल लाईन जर ड्रॉ जर व्यवस्थितरित्या याच्यामध्ये जर करत असाल तर तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल की ते झोन जे आहेत ऑलरेडी टेस्ट तिथं झालेले आहेत आणि त्याचा उपयोग जो आहे तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता. आता तुम्ही म्हणताल की याच्यामध्ये ही जी कॅन्डल जी आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची, तर त्या कॅन्डलचं फ्रेश झोनचं टेस्ट झालं आहे का तर बघूयात. तर इथं मी सिम्पली काय करतो आहे, एक त्या रेड कॅन्डलच्या लोला जे आहे ती डिस्टल लाईन काढतो आहे कारण ती एक बेसिक स्ट्रक्चर आहे, तिथं मी काढलं. त्याच्यानंतर त्या कॅन्डलच्या हायला एक काय काढतो आहे, प्रॉक्सिमल लाईन काढतो आहे, जस्ट चेक. आणि त्यानंतर जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर इथं जर ऑब्झर्व जर करत असाल तर ह्या प्रॉक्सिमल लाईनला म्हणजे मी इथं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो आहे पी आणि याला म्हणतो आहे डी. तर बघा इथं ज्यावेळेस किंमत आली होती त्याच्यामध्ये टच केल्यानंतर प्राईसने जो आहे तो एक बाउन्स बॅक आपल्याला करताना दिसला. तो 5,000पासून जवळजवळ 6,000च्या राऊंडला आपल्याला जाताना दिसला. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या चार्टमध्ये एखाद्या सेटअपमध्ये भलेही टाईम फ्रेम कुठली असो त्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या जर असं एक ओरिजिनल झोन जर टॅप जर करता आला, ओरिजिनल झोन जर व्यवस्थितरित्या जर ओळखता आला तर त्यातनं आपल्याला आयडिया येऊन जाईल आणि त्या झोनसाठी आपण भविष्यामध्ये वाट बघणार आहोत. तो अलर्ट कशा पद्धतीने लावायचा त्याच्याबद्दल मी ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. एंट्रीज कशा घ्यायच्या, ही वरची जी लाईन असणार आहे ह्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये म्हणजे हा एक डिमांड झोन आहे, ह्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये तिथं तुमच्या ऑर्डरसाठी तुम्ही ऑर्डर प्लेस करून देणार. स्टॉप लॉस जो आहे तो जवळजवळ खालच्या बाजूला लावणार आणि तिकडनं जर रिस्क रिवॉर्डचा जर हिसाब जर कन्सिडर जर केला, जे आपण म्हणतो गोल्डन ऑपॉर्च्युनिटी शोधण्याकरता जर लॉंग पोझिशनच्या हिशोबाने जर एंट्रीज जर तुम्ही जर कन्सिडर करत असाल ह्या प्रॉक्सिमल लाईनच्या आसपास आणि स्टॉप लॉस जो आहे ह्या डिजिटल लाईनच्या हिशोबाने, तर तुम्हाला रिस्क रिवॉर्डचा जो हिसाब आहे इथं लक्षात येऊन जाईल. म्हणजे जवळजवळ रिस्क रिवॉर्ड जो आहे तो 8.14च्या आसपास आपल्याला दिसतो आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ₹1 मुकाबल्यात जवळजवळ ₹8.15 कमवण्याची शक्यता तिथं चान्सेस होत आहेत. आणि हे जवळजवळ 10 ते 12 आठवडे म्हणजे जवळजवळ 3 ते 4 महिन्याचा एक स्विंग पोझिशनवाला ट्रेड फक्त आणि फक्त कशाच्या बेसिसवरती मित्रांनो, फक्त आणि फक्त एका फ्रेश झोनच्या बेसिसवरती जो की नॉन फ्रेशमध्ये कन्वर्ट होऊ राहिला आहे, तब्दील होऊ राहिला आहे, त्या बेसिसवरती टॅप इन करताय आणि त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा हिशोब जो आहे तो तुम्हाला होताना दिसू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही इथं जर बघितलं तर याच्यामध्ये मला ओरिजिनल झोनसुद्धा नॉन ओरिजिनल झोनसुद्धा इथं टॅप इन करता येईल. जर तुम्ही इथं जर
प्रिवियस 2011ची 21ची जर रॅली बघितली तर याच्यामध्ये बिग बुलिश कॅन्डल टाईप ऑफ कॅन्डल इथं होताना दिसत होत्या. ही एक मारुबुजू काइंड ऑफ कॅन्डल इथं जर झाली, मी तुम्हाला आणखीन व्यवस्थितरित्या हायलाईट करून देतो म्हणजे तुमच्या ते जे आहे लक्षात येईल. लेट मी हायलाईट इट प्रॉपरली. तर इथं जर तुम्ही जर बघितलात ह्याच पर्टिक्युलर चार्टमध्ये ह्या पर्टिक्युलर सिस्टीममध्ये व्यवस्थितरित्या एक्झाम्पल करतो म्हणजे नॉन ओरिजिनल झोनसुद्धा तुमच्या व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. इथं जर तुम्ही कॅन्डल जर बघितल्या तर ही एक जबरदस्त मारुबुजू कॅन्डल म्हणजे बुलिश कॅन्डल आपल्याला होताना दिसली आणि त्याच्यानंतर नेक्स्टची कॅन्डल झाली त्या कॅन्डलचा हाय आणि लो आपल्याला इथं बघणं गरजेचं आहे. तर त्या कॅन्डलचा हाय आणि लो म्हणजे हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे आणि त्या कॅन्डलच्या हाय किंवा लोला म्हणजे जनरली मी ह्या कॅन्डलचा हाय इथं कन्सिडर करतो माझ्या सेफ एंट्रीच्या हिशोबाने आणि त्याच्या खालची जी कॅन्डल जी आहे तो माझ्यासाठी लोच्या हिशोबाने असेल. आणि याला जर मी व्यवस्थितरित्या जर मार्कआउट जर केलं, याला जर व्यवस्थित टर्न इन केलं तर हा माझी प्रॉक्झिमल लाईन असणार आहे की ज्याला मी प्रॉक्झिमल लाईन म्हणलं. जिथं माझी एंट्री मी स्टेपअप करेल ती मार्केट ऑर्डर किंवा बाकीची ऑर्डर असू शकते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही माझी डिजिटल लाईन असणार आहे. ओके. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये हे पण आहे की हे तर स्ट्रक्चर झालं, इथं तर आपल्याला एक नॉन ओरिजिनल झोन तर क्रिएट झाला आहे कारण इथं सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे त्याच्यामुळं हा एक नॉन ओरिजिनल झोन म्हणून होऊन जाईल. समजा इथे ह्या कॅन्डल नसते आणि फक्त ह्या 2 कॅन्डल तिथं नसते आणि फक्त ह्या कॅन्डल जर तिथं असत्या तर तो एक ओरिजिनल झोन झाला असता आणि तिथं त्याची मुवमेंटम जी आहे ती अतिशय मोठी झाली असते. दुसरं आणखीन एक गोष्ट इथं लक्षात मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे हा एक नॉन फ्रेश झोनमध्ये सुद्धा तब्दील झाला आहे. हा जर एक डिमांड झोनची जर अशी जर आपण जर कन्सिडरेशन केलं हा एक डिमांड झोन आहे आणि याला मी फ्रेश झोन जर म्हणलं तर ऑलरेडी त्याच्या खालीसुद्धा आपल्याला इथे जर मी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथं ड्रॉ जर करून दाखवू शकलो, लेट मी शो यू. हा इथे खालीसुद्धा एक डिमांड झोन झाला आहे बरोबर. तर हे डिमांड इन डिमांड आहे म्हणजे ऑलरेडी डिमांड इन डिमांड तर इथं क्रिएट तर झाला आहे. परंतु यामध्ये तुम्ही जर बघितला जर हा जर बेसिक स्ट्रक्चर आहे ह्या बेसिक स्ट्रक्चरला ऑलरेडी ह्या पर्टिक्युलर कॅन्डलने रिटेस्ट केलं आहे म्हणजे हा एक काय नॉन फ्रेश झोन आहे आणि ह्या नॉन फ्रेश झोनपासून तिथं एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये बाउन्स होण्याची शक्यता चान्सेस जे आहे ते अतिशय कमी आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो हे वीकली टाईम फ्रेमचा चार्ट आहे आणि वीकली टाईम फ्रेममध्ये जर आपल्याला असं बदल करतोय तर तुम्ही इथं बाईंग करण्याची ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तुमची एक्सपेक्टन्सी काय असते की तुम्ही बाय केल्यानंतर एक मोठ्या मारुबुजू काइंड ऑफ कॅन्डल करत प्राईस जी वरती झाली पाहिजे. परंतु हा एक काय नॉन फ्रेश झोन असल्यामुळं नॉन फ्रेश गोष्ट असल्यामुळं तिथं मोमेंटम जी आहे ती व्हर्टिकल झाली नाही आहे, ती एकदम कंजेस्टेड झाली, स्लो आणि स्टेडीली झाली आणि त्यामध्ये आपल्याकडे पेशन्स नसल्यामुळं आपलं जो प्रॉफिट आपण एक्सपेक्ट करत असतो तो होत नाही. आणि तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर बघितलं ज्यावेळेस किंमत त्या झोनच्या आसपास आली आहे, लेट मी शो यू. हां, तर इथं जे आहे त्या झोनच्या आसपास त्याने टच केलं होतं. लेट मी शो यू ओव्हर हिअर. त्या कॅन्डलचा हाय इथे आणि त्या कॅन्डलचा लो. तर त्याला टच तर केलं आहे परंतु टच केल्यानंतर तुम्ही जर बघितलात ऑलरेडी हा इथं खालच्या बाजूला रिटेस्ट केला आहे खालच्या डिमांड झोनला, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हा खालचा एक डिमांड झोन आहे इथे आणि त्याच्यावरती आणखीन हा एक वेगळा डिमांड झोन आहे आणि त्या डिमांड झोनला ऑलरेडी प्राइसेसनी जे आहे ते टच केलं आहे म्हणजे किमतीने काय केलं त्याला टच केलेला आहे, रिटेस्ट केलेलं आहे. लेट मी शो यू व्यवस्थितरित्या म्हणजे तुमच्या व्यवस्थित अंडरस्टँडिंग होऊन जाईल. इथं जर तुम्ही जर बघितलात तर ऑलरेडी ह्या कॅन्डलनी ह्या झोनला टच केलं इथे आणि आणखीन एकदा जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलात तर ह्या पर्टिक्युलर कॅन्डलनी ह्या झोनला इथं टच केलं आहे बरोबर. म्हणजे ऑलरेडी हे जे काय रिटेस्ट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं ज्यावेळेस किंमत आली नॉन फ्रेश झोन होता सगळ्यात महत्त्वाचा. नॉन फ्रेश झोनमध्ये आल्यावरती किती साईडवेज टाईप ऑफ मूव झाली आणि जे काही अपसाईड मोमेंटम जी एक्सपेक्टेड होती की डायरेक्टली याला जर ती स्ट्रॉंग आहे तर त्यानंतर ती एक व्हर्टिकल पद्धतीने ती जी ना रॅली केली पाहिजे तर त्याच्याऐवजी त्याने काय कशा पद्धतीची मूव केली त्याने एकदम अशी साईडवेज टाईप ऑफ मूव आपल्याला तिथं करताना दिसलं. लेट मी शो यू काय झालं बघा. तर एक कंटिन्युअस वन साइडेड मूव तिथं झाली नाही मित्रांनो, वर खाली मिक्स टाईप ऑफ मूव झाली आणि ज्यावेळेस त्याने ह्या झोनला पर्टिक्युलर टच केलं जो की एक फ्रेश झोन होता इन द बॉक्स त्याच्यानंतर थोडंसं ॲक्सेलरेशन होताना दिसलं आणि त्याच्या पुढची जर गोष्ट जर तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर बघितलात तर तुम्हाला तिथं पण लक्षात येऊन जाईल की किंमत तिकडनं सुद्धा फॉल करत ती पुन्हा एकदा
एका फ्रेश झोनला टच केले आणि फ्रेश झोनला टच केल्यानंतर जवळजवळ एक रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने 1:8च्या हिशोबाने मूव्ह करताना आपल्याला तो तिथं दिसलेली, म्हणजे 52%ची रॅली ह्या पर्टिक्युलर टॉपपासून होताना दिसली. म्हणजे इथं जर तुम्ही जर लेंथ जर इथं जर पोझिशन घेताय एक नॉन फ्रेश झोनला, इथं तुम्हाला बघा ती 105%चं मूव कॅप्चर करण्याकरता जवळजवळ 483 दिवस, म्हणजे 1.25 ते 1.5 वर्षाच्या आसपास तुम्हाला वेळ घ्यावा लागला. पण तो एक जर फ्रेश झोन असता तर इथं जर तुम्ही जनरली बघा इथं किती कमी वेळामध्ये तुम्हाला जवळजवळ 50%च्या आसपास किंवा 52%च्या आसपास रिटर्न होत दिसतात फक्त 126 दिवसामध्ये. म्हणून ट्रेड करताना गोष्ट याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे की तो व्यवस्थितरित्या क्वांटिफाय होतोय का एका फ्रेश झोनसाठी, की तो एक नॉन फ्रेश झोन आहे. नॉन फ्रेश झोन जर असेल तर त्याला इग्नोर करा, पुढच्या सेटअपकडे जावा. त्यापेक्षा सुद्धा भारी सेटअप जो आहे तो तुम्हाला तिथं बनताना तिथं दिसेलच आणि त्याचा तुम्ही व्यवस्थितरित्या जो आहे तो युटिलायझेशन जो आहे तो करू शकाल. आणखीन एका स्टॉकमध्ये जाऊयात आणि तिथं व्यवस्थितरित्या बघूयात की नेमकं काय कशा पद्धतीने गोष्ट होते. तर ऑलरेडी जे आहे काही गोष्टी मी इथं ड्रॉ केलेल्या आहेत. जर तुम्ही इथं जर बघितलं आता ह्या वीकली चार्टमध्ये हा पर्टिक्युलर टाटा मोटरचा चार्ट आपल्याला दिसतोय आणि त्या चार्टमध्ये आपल्याला इथे एक हॅमर टाईप ऑफ कॅन्डल दिसते, इथे एक गॅप पण जनरली जो आहे तो क्रिएट होताना दिसतोय. परंतु जर ह्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये आणखीन आपण इतिहासामध्ये गेलो आणि त्या इतिहासामध्ये गेल्यानंतर ह्या पर्टिक्युलर स्टॉकची मूव जर आपण जर व्यवस्थितरित्या जर बघितली तर तुम्हाला इथं काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर जनरली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं हा आहे की ज्यावेळेस आपण एखादं बेसिक स्ट्रक्चर बघत असतो त्याच्यामध्ये आपल्याला ते कशा पद्धतीने होतं आहे त्याच्याबद्दलची आयडिया असणं गरजेचं आहे. जर ह्या स्ट्रक्चरला तुम्ही जर बघितलं तर इथं बघा रॅली झाला, इथं एक बेस केला, पुन्हा रॅली केलं, पुन्हा एक बेस, अगेन रॅली, पुन्हा एक बेस, अगेन रॅली, अशा पद्धतीने होताना दिसलं. मग त्याच्यामध्ये ह्या बेसचा हा एक प्रॉक्झिमल लाईनचा सेटअप आहे आणि एक डिजिटल लाईनचा सेटअप आहे. त्याच्या खालोखाल जर तुम्ही गेला तर इथं एक प्रॉक्झिमल लाईनचा सेटअप आहे आणि हा एक डिजिटल लाईनचा सेटअप आहे. आणि याच्यामध्ये आपण हीच गोष्ट कन्सिडर करतोय की एक रॅली होते, नंतर एक बेस होतोय, परत एक रॅली, अशा पद्धतीने होताना दिसते. म्हणजे हा संपूर्ण जो लेग आहे तो रॅलीचा लेग झाला आहे, हा एक स्ट्रॉंगर बेस झाला आहे आणि तिकडनं तो बाउन्स करताना दिसतोय. म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी ह्या डिजिटल लाईनच्या खाली जाऊन म्हणजे डीप एसएल हंटिंग करून ह्या पर्टिक्युलर झोनला हे करून ह्या डिमांड झोनला रिस्पेक्ट करून जी प्राईस आता कंटिन्युएशन करताना दिसते आणि जनरली ह्या बेसला आता ती ब्रेक करण्यासाठी तयार होताना आपल्याला दिसते. आणि जर ह्या बेसला ती ब्रेकआउट जर करते तर ऑटोमॅटिकली एक रॅलीचा लेग जे आहे ह्या पर्टिक्युलर काउंटरमध्ये आपल्याला होताना तिथं दिसणार आहे. याच्याबद्दलचा आपल्याला अनुभव जो आहे तो असणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा पण आहे की फ्रेश झोन आणि नॉन फ्रेश झोन. तर जनरली ह्या झोनला जर तुम्ही ऑब्झर्व जर केला आणि याच्यामध्ये जर मी कॅन्डल जर सिलेक्शन जर करू शकत असेल तर ह्या मोठ्या कॅन्डलनंतर ही रेड कॅन्डलचा हाय माझ्यासाठी प्रॉक्झिमल लाईन असणार आहे आणि त्या खालोखाल त्या कॅन्डलचा लो किंवा त्याच्या सबसिक्वेंट कॅन्डलचा लो जो आहे तो माझ्यासाठी डिजिटल लाईन असणार आहे. तर जनरली तुम्ही बघा हा एक नॉन फ्रेश झोन आहे आणि ह्या नॉन फ्रेश झोनला इथं टच केल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, पुन्हा एकदा इथं टच केल्यानंतर पुन्हा एकदा बाउन्स होताना दिसतोय. म्हणजे याच्यामध्ये जर सॉलिड मूव्ह जर व्हायचे असेल तर ॲक्च्युली जो नॉन टेस्टेड किंवा फ्रेश झोन जो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो झोन ह्या पर्टिक्युलर याच्या आसपास इथं सेग्रिगेटेड आहे. ह्या झोनच्या आसपास जर तुम्हाला हा पर्टिक्युलर स्टॉक हे पर्टिक्युलर अशा पद्धतीने मी असं स्टॉकचं कन्सिडरेशन नाही करते पण एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने हेच सांगतोय की जर अशा पद्धतीने हा फ्रेश झोन तुम्हाला भेटतोय कारण तो ऑलरेडी टेस्ट केलेला नाही आहे. इथं एक रिट्रेसमेंट केली होती त्याने परंतु कमबॅक करताना दिसला आणि त्याच्या इयर गॅपचं पण कन्सिडरेशन इथं होईल. परंतु इथं एक फेवरेबल रिस्क रिवॉर्डची गोष्ट होईल कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जो बॉटम लाईनला आपल्याला तो जो फ्रेश झोन तिथं दिसतोय तो फ्रेश झोन ऑलरेडी काय आहे फ्रेश झोनमध्ये म्हणजे तो नॉन टेस्टेड आहे आणि ह्या फ्रेश झोनमध्ये भरपूर पेंडिंग ऑर्डर जे आहेत ते तिथं पेंडिंग असणार आहे आणि त्या एंट्रीसाठी वेटेड असणार आहे. हां इथं थोडासा एअर गॅप पण आहे त्याने टेस्ट केलं असं पण आपण म्हणू शकतो. परंतु त्याचं कन्फर्मेशन केव्हा होईल ह्या बेसच्या हायच्या वरती किंमत ज्यावेळेस निघेल त्यावेळेस महत्त्वाचं राहणार. म्हणजे हे वरचं एंड आपल्यासाठी प्रॉक्झिमल लाईन आहे आणि खालचं जे एंड आहे ते डिजिटल लाईन आहे. सिमिलरली हा पर्टिक्युलर प्रॉक्झिमलचा झोन आहे आणि हा डिजिटलचा आहे आणि हा एक नॉन फ्रेश झोन आहे कारण जवळजवळ 2 ते 3 वेळेस तिथे किमतीने रिटेस्ट केलं होतं आणि त्या रिटेस्ट केल्यामुळं हा नॉन फ्रेश झोन असल्यामुळं तिथं किमतीसाठी काहीही राहिलेलं नाही आहे किंवा तिथे ऑर्डर ज्या आहेत ज्या कुठल्या ऑर्डर्स होत्या त्या ॲब्झॉर्व झालेल्या आहेत. बाईंग ऑर्डर्स असतील तर ॲब्झॉर्व झालेल्या आहेत आणि तरीसुद्धा किंमत वरती जात नसेल म्हणजे इथल्या ऑर्डर ज्या आहेत त्या एक्झिक्यूट होण्यासाठी तिथे वाट बघत असणार. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या
फ्रेश आणि नॉन फ्रेश झोनमध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे. याच्याबद्दलचे आयडिया, याच्याबद्दलचा कॉन्सेप्ट मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला. पुन्हाचे एक बार इथं मी तुमच्यासाठी रिकॉल करतो. मला ज्यावेळेस त्या प्रॉक्झिमल आणि डिस्टल लाईन ज्यावेळेस काढायच्या असतात त्यावेळेस मला लेफ्ट साईडला, ह्या चार्टच्या लेफ्ट साईडला येऊन बिग बार, मोठे मोठे मारुबुजू कॅन्डल्स कुठं कुठं होऊ राहिल्यात त्याकडे मी लक्ष दिलं, आणि त्याच्यानंतर सबसिक्वेंट कुठल्या पद्धतीच्या कॅन्डल्स तिथं होऊ राहिल्यात त्याकडे लक्ष मी देईल. म्हणजे आता इथं जर तुम्ही फ्रेश झोन जर म्हणत असाल तर इथं एक आपल्यासाठी काय आहे, हा एक फ्रेश झोन आहे. त्याच्यानंतर जर म्हणत असाल तर हा एक आपल्यासाठी एक फ्रेश झोन तिथं आहे. त्याच्यानंतर हा एक फ्रेश झोन तिथं आहे आणि हा एक नॉन फ्रेश झोन आहे. म्हणजे हे सर्व झोन्स काय आहेत, फ्रेश झोन अजून इथे पेंडिंग आहेत आणि ह्या फ्रेश झोनमध्ये अजून किंमत जी आहे ती टेस्ट करण्यासाठी आलेली नाही आहे. आणि जर ह्या झोनमध्ये किंमत जर टेस्ट करण्यासाठी येणार असेलच तर तिथे ॲटोमॅटिकली किंमत जी आहे ती ज्या पेंडिंग ऑर्डर्स तिथं असणार आहेत त्यांना फिल करून त्याची जी मोमेंटम जी ती वरच्या बाजूनं दिसेल. इन बिटवीन इथे एक्झॅक्टली त्याने टच केलं नाही, थोडा बहुत गॅप असल्यामुळं हा मी याला फ्रेश झोन असं संबोधतोय आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून एक गोष्ट इथे याला फ्रेश झोनच्या माध्यमातून लक्ष देतात की ऑलवेज स्टिक टू बेस्ट. म्हणजे आपण कायम कोणत्या गोष्टीला स्टिक केलं पाहिजे, बेस्ट स्ट्रॅटर्जीला स्टिक केलं गेलं पाहिजे. आणि एकदा आपल्याला चार्टवरती फ्रेश झोन कुठं आहे तिथं आपण फक्त आणि फक्त अलर्ट लावून ठेवायचं आणि जेव्हा केव्हा ऑपॉर्च्युनिटी आपल्याला 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर, 10 महिन्यानंतर तिथं दिसणार आहेत त्या माध्यमातून आपल्यासाठी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती क्रिएट होताना दिसेल. ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलच्या माध्यमातून फ्रेश झोन कुठला, नॉन फ्रेश झोन कुठला याच्याबद्दलची आयडिया जी तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात आली असेल. आणखीन एक स्टॉक्स इंडेक्सबद्दल बघूयात. म्हणजे तिथं आपल्याला फ्रेश आणि नॉन फ्रेश झोन 10 to 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला तिथं बघायला भेटतोय काय याच्याबद्दल जे आहे ते आपण व्यवस्थितरित्या आयडिया करूयात. लेट मी रिमूव्ह द ड्रॉइंग. जर तुम्ही व्यवस्थितरित्या इथं वीकली टाईम फ्रेममध्ये 15 मिनिटमध्ये जर आपण जर गेलो आणि 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये जर प्राईस ॲक्शन जर आपण इथं जर बघायला केली तर इथून चार्ट बघायला सुरुवात केली, आपल्याला डावीकडे, स्क्रीनच्या डावीकडे जायचं आहे. तर इथं आपल्याला मोठ्या कॅन्डल जे आहेत, म्हणजे आपल्याला वरच्या बाजूला बघायचं किंवा खालच्या बाजूला बघायचं त्या हिशोबाने मोठ्या कॅन्डल ग्रीनच्या आपल्याला दिसत नाही आहे, रेडच्या कॅन्डल्स आपल्याला दिसत आहेत. म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला फ्रेश आणि नॉन फ्रेश झोन ते बघायला भेटतील. जर आपण आणखीन पाठीमागे जर गेलो तर इथे सुद्धा आपल्याला रेडच कॅन्डल होताना दिसतात आणि आणखीन पाठीमागं जर आपण जर गेलो तर ते एक कन्सॉलिडेशन 15 मिनिटच्या हिशोबाने आपल्याला होताना तिथं दिसत आहे. जर आपण याच्यामध्ये जर कन्सिडरेबली केलं आणि ह्या पर्टिक्युलर पॉईंटपासून फोकस आउट जर ह्या पर्टिक्युलर सिक्युरिटीला जर केलं तर याच्यामध्ये आपल्याला मारुबुजू कॅन्डल इथे दिसते, त्याच्यानंतर मारुबुजू कॅन्डल इथे दिसते, पुन्हा एकदा इथे 2 ह्या कॅन्डल दिसत आहेत, पुन्हा एकदा 2 कॅन्डल दिसत आहेत आणि इथे एक कंटिन्युएशनमध्ये आपल्याला मोमेंटम होताना दिसत आहे. जर ह्या ट्रेंडच्या हिशोबाने जर आपण कन्सिडर आउट जर करत असाल तर त्यामध्ये आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो झोन, आता एक फ्रेश झोन आपण कन्सिडर आउट करतो का जिथं किंमत जी ती रिटेस्टसाठी आलेली नाही आहे, ते जर आपल्याला जर ड्रॉ जर करायचं असेल तर त्यामध्ये मी याच्यामध्ये हा जो पुलबॅक झाला आणि याच्यानंतर ही जी कॅन्डल झाली म्हणजे हा एक जो झोन इथे आहे तो एक फ्रेश झोन म्हणून असं मी कन्सिडर आउट करतो का जिकडं सेलिंगसाठी ऑर्डर जे आहेत ते पेंडिंगमध्ये असणार आहे. तर हा एक फ्रेश झोन आहे. त्याच्यानंतर आणखीन एक फ्रेश झोन मला जर बघायचं जर झालं तर ह्या फॉलमध्ये हा जो पुलबॅक झाला होता, ह्या पुलबॅकमध्ये हा पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय आणि नेक्स्ट कॅन्डलचा लो जो आहे तो हा पर्टिक्युलर पूर्ण झोन जो आहे तो 51,800 पासून 51,400 पर्यंत हा पूर्ण झोन आपल्यासाठी एक फ्रेश झोन आहे. याचा अर्थ असा आहे की जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये किंवा येणाऱ्या टायमिंगमध्ये किंमत ह्या झोनच्या आसपास येणार आहे अशा पद्धतीने रॅली करत करत तिथे पुन्हा ज्या लोकांनी इकडे याला विकलेला आहे, सेल केलेला आहे त्याला ते विकण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ही जर मूव जर झाली तर त्या मूवला रिटेस्ट असं म्हटलं जातं. आणि रिटेस्टसाठी ज्यावेळेस किंमत त्या झोनच्या आसपास येते तर जनरली ज्याला कोणाला विक्री करायची असते तो नेहमी जास्त किमतीला विकण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे हे एक आपल्याला त्याच्याबद्दलचं जे कन्सिडरेशन जे आहे ना ते तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात येणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही चार्टमध्ये बघत असतात तर हा पर्टिक्युलर झोन इंटू झोन म्हणजे हा खालचा झोन आणि वरचा झोन आहे आणि याला पर्टिक्युलर फ्रेश झोन म्हटलं जातं. आणि ह्या फ्रेश झोनमध्ये जर किंमत आपल्याला पुन्हा एकदा येताना जर दिसत असेल तर ऑटोमॅटिकली ज्यांच्या कुणाकडनं इथे विक्री करण्याचा जो संधी जी आहे, विक्री करण्याची जी ऑपॉर्च्युनिटी जी त्यांच्याकडनं मिस झालेली आहे ते पुन्हा एकदा ह्या फ्रेश झोनच्या आसपास विक्री करण्याचा प्रयत्न करणार. आणि ही जी मूव होईल याला रिटेस्टची मूव म्हटलं जाईल कारण किंमत पुन्हा एकदा त्या झोनच्या आसपास येऊ राहिली आहे. याचा अर्थ या फ्रेश झोनमध्ये भरपूर पेंडिंग ऑर्डर ज्या आहेत सेलिंगच्या तिथं पेंडिंग असणार आहेत आणि त्या पेंडिंग ऑर्डर ज्या आहेत त्या फिलअप करून किमतीला पुन्हा एकदा त्याच्या ओरिजिनल दिशेमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतील. किंबहुना
ते केव्हा फेल केव्हा होतील, ज्यावेळेस खरेदी करणारे ते जर त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंग राहतील तर ऑटोमॅटिकली त्यांचे स्टॉप लॉसेस हंट करण्याकरता वरच्या बाजूला किमतीला ते घेऊन जाताना दिसतील. परंतु ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये आपल्याला ही पण गोष्ट लक्षात येते की ह्या पर्टिक्युलर फ्रेज झोनमध्ये आणखीन एक छोटा फ्रेज झोन दिलेला आहे, म्हणजे याला जनरली शॉर्ट फॉर्ममध्ये झोन इनटू झोन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि झोन इनटू अनदर झोन जर असेल तर तो एक स्ट्रॉंगर गोष्ट कन्सिडर आउट केली जाते. आणि त्या कन्सिडरेशनवरनं आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की इथे जर सेलिंग तिथं होणार असेल तर ती किती तगड्या पद्धतीने, किती चांगल्या पद्धतीने तिथे सेल ऑफ आपल्याला होताना तो दिसू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून ज्यावेळेस आपण हे रिटेस्ट हे बाकीच्या गोष्टी बघत असतो ते तर महत्त्वाचं आहेतच आहे, परंतु त्यामध्ये आपल्याला ही पण गोष्ट लक्षात ठेवायची की झोन इनटू जर झोन तिथं जर क्रिएट होऊ राहिला आहे म्हणजे हा तर ऑलरेडी एक फ्रेज झोन आहेच आहे आणि त्याच्यावरती हा सुद्धा एक मोठा झोन आहे. म्हणजे याच्या आसपास जर किंमत जर येते तर त्यामध्ये किंमत जी आहे ती टिकण्याची चान्सेस जी आहे ती सगळ्यात कमी आहे. आणि त्यामुळं आपल्यासाठी महत्त्वाचं, मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या रेड बेरिश कॅन्डलनंतर, मारुबुजू कॅन्डलनंतर जो पुलबॅक झाला त्याच्यामध्ये ही जी ग्रीन कॅन्डल झाली त्या कॅन्डलचा हाय आणि त्या कॅन्डलचा लो जो आहे तो माझ्यासाठी एक फ्रेज झोनचं कन्सिडरेशन मी असं म्हणतो आहे. तत्पूर्वी इथनं जो फॉल जो झाला होता त्या फॉलमध्ये किमतीसाठी इथनं फॉल झाल्यानंतर ही जो पुलबॅक झाला त्याच्यामध्ये त्या ग्रीन कॅन्डलचा हाय आणि ह्या रेड कॅन्डलचा लो हा माझ्यासाठी एक आणखीन एक नवीन फ्रेज झोन असणार आहे. आणि त्यामध्ये किंमत आपल्याला जर येताना जर दिसली म्हणजे स्मार्ट जे मार्केटचे जे पार्टिसिपंट्स असतात, स्मार्ट प्लेयर जे असतात ते ह्या झोनला टॅप इन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांचं जे लक्ष जे आहे ज्यावेळेस किंमत रिटेस्टसाठी येणार आहे त्या झोनच्या आसपास त्यावेळेस ते त्याला टार्गेट आउट करणार आहे. म्हणून ॲज ऑफ नाऊ ही पर्टिक्युलर पूर्ण जी रेंज आहे, हा जो पर्टिक्युलर झोन जो आहे ह्या पर्टिक्युलर रेंजला, ह्या पर्टिक्युलर झोनला एक फ्रेज झोन म्हणलं जातं. आणि ह्या फ्रेज झोनमध्ये ज्यावेळेस किंमत आपल्याला प्राईस रिटेस्टसाठी येताना दिसेल त्याच्यामध्ये आपली सक्सेस होण्याची जी चान्सेस जे आहे, प्रॉबेबिलिटी जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. दुसरी महत्त्वाचं याच्यामध्ये हा एक नॉन ओरिजिनल झोन आहे, कारण इथं ऑलरेडी एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्सची गोष्ट झालेली आहे म्हणून हा एक नॉन ओरिजिनल झोन राहील. बट फ्रेज झोनच्या हिशोबाने हा एक त्याला क्वांटिफाय होतो, क्वालिफाय होतो आणि त्याचा उपयोग जो आहे तो तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. हे पॉईंट जो आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि ऑफरचा लाभ घेण्याकरता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन